नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 40वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी 15 जून 2025ला संपन्न झालेली आहे. या एक्झामिनेशनमध्ये एक्झामिनेशनचं पासिंग हे 40% असतं का आणि खरंच 40% पर्सेंट घेऊन जे आहे आपण एक्झामिनेशन पास होऊ शकतो का? हेच आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आपण एक्झामिनेशन फॉर्म फिल करीत असताना किंवा मग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं स्वरूप जेव्हा आपण जाणून घेत असतो, तेव्हा आपल्याला 35% कॅटेगरीसाठी आणि 40% आपल्याला ओपनसाठी जे आहे मॅक्सिमम पासिंग आहे, असं आपण अनेकदा पाहिलेलं आहे आणि वाचलेलं सुद्धा आहे. सो खरंच येणारी जी परीक्षा आहे, आता आपल्याला एक्झामिनेशनचं फर्स्ट आन्सर की सुद्धा आलेली आपल्याला दिसून येत आहे. सेकंडली लवकरच आपल्याला काही दिवसांमध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं रिझल्ट पाहायला मिळेल. अशा वेळी खरंच आपण 40% वर पास होऊ शकतो का? हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि यामध्ये कट ऑफ आणि पासिंग यामधलं फरक काय असतं, हे सुद्धा आपल्याला समजून घेण्यासाठी मदत होईल. सो मित्रांनो, जर आपण 15 जूनची परीक्षा दिलेली आहे, तर नक्कीच आजचा आपला व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी हा मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे. आज आपल्याला कंप्लीट या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कळून येईल की कशाप्रकारे एक्झाम पासिंग हे 40% काय असतं, 35% काय असतं आणि खरंच मित्रांनो आपण 40% वर पास होऊ शकतो का? हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर 100% हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर जे आहे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणारा राहणार आहे. सो व्हिडिओ लेक्चरला सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 साठी आपण पेपर 1 करिता बॅच सुरू करीत आहोत. सो 2026 करिता जी बॅच आहे, या बॅचची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. सगळ्यात महत्त्वाचं. कारण आज जरी तुम्ही बॅच जॉइन केलेली म्हणजे 18 ऑगस्ट पासून आपलं नवीन बॅच सुरू होत आहे. सो 18 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला आपण जॉइन केलेलं, तरीही नेक्स्ट म्हणजे 2026 ची परीक्षा जोपर्यंत होत नाही ती एक्झामिनेशन तोपर्यंत आपली याची व्हॅलिडिटी राहणार आहे. या व्यतिरिक्त डेली बेसिसवर मित्रांनो आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळेल. लाईव्ह व्यतिरिक्त आपल्याला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे. अपडेटेड स्वरूपाच्या नोट्स आहे. आपल्या प्रॅक्टिससाठी टेस्ट अवेलेबल आहे, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये पेपर 1चं आपण वेळेचं नियोजन करू शकता. या व्यतिरिक्त लास्ट 10 इयर्सचं पेपर 1 जे आहे ते तुम्हाला अभ्यास करण्यासाठी देखील अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय कसं करायचं, यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून जे आहे ते मिळणार आहे. सो याकरिता आपण बॅच कधीपासून सुरू करीत आहोत? 18 ऑगस्टपासून आपली बॅच सुरू होत आहे. जॉइनिंगची फीज आहे 3000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करून घ्या. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2 पेपर असतं. पहिला हा जनरल पेपर असतो. त्याचप्रमाणे पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह असतो. सो पेपर 2 मध्ये लक्षात घ्या, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि हिंदी यांचे कोर्सेस अवेलेबल आहेत. सो पेपर 2 ला जॉइन करण्याची फीज आहे 10,000. यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर 1 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 इयर व्हॅलिडिटी सोबत आपल्याला हा कंप्लीट कोर्स जे आहे ते अवेलेबल आहे. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 2 ला देखील जॉइन व्हा. यातून होणार काय? एक्झामिनेशनचे जे आपले दोनही पेपर आहे, या दोनही पेपरचा आपलं व्यवस्थित अभ्यास होईल आणि येणारी जी 2026 ची एक्झामिनेशन आहे त्याला आपण योग्यरित्या टार्गेट करू शकतो. सो मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की हे ओव्हरऑल काय आहे 40%. सो सो लक्षात घ्या, आपण काय बघतो, ओव्हरऑल क्वालिफिकेशन स्लॉट जे आहे ते 6%चं आहे. किती पर्सेंट आहे? 6%चं आपल्याला ओव्हरऑल क्वालिफिकेशनचं स्लॉट जे आहे ते पाहायला मिळतं. बरं, मॅक्सिमम म्हणजे 6% स्टुडंट जे आहे, ही 15 जूनची जी परीक्षा आपली झालेली आहे ते क्वालिफाय होणार आहे.
यापैकी इथे 40% काय दिलेलं आहे तर इथे लक्षात घ्या. ओपन कॅटेगरी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला 40% आणि जर आपण कॅटेगरीमध्ये येतो एस-सी झालं, एस-टी झालं, ओ-बी-सी किंवा हां, तर हे जे कॅटेगरी आहे एन-टी वगैरे हे सगळे आले 35% मध्ये. ठीक आहे. सो खरंच 40 आणि 35% ने आपण पास होतो का? ठीक आहे. तर लक्षात घ्या आपण इथे पास होतो की क्वालिफाय होतो हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, इथे काय आपल्याला दिसून येतं, जसं समजा जर मला एका एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजवायचं झालं, असं समजा की 100 विद्यार्थी जे आहे हिस्ट्री या विषयातून परीक्षा देत आहे. ठीक आहे. आणि यापैकी 100 पैकी 50 असे आपले स्टुडंट आहे, ज्यांनी काय केलेलं आहे, हे 40% जो क्रायटेरिया आहे, तो म्हणजे पासिंग क्रायटेरिया क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. तर हे 50 पैकी जे आहे ना आता क्वालिफाय होणार. किती? 6%. ठीक आहे. अशा प्रकारचा हा गणित असतो. म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट ज्यामधून 40% घेतलेले किंवा 35% कारण कॅटेगरीमध्ये जर आपण येतो तर 35% आणि ओपनमध्ये जर येत आहोत तर 40% म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट किंवा नंबर ऑफ कॅन्डिडेटमधून 40% घेतलेले आणि भागिले आपण टोटल सब्जेक्टचं आपण बघतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे ठरत असतं. म्हणजे ओव्हरऑल जर मला तुम्हाला सांगायचं झालं, तर 40% आपल्याला कशासाठी लागतं, तर त्या कट ऑफच्या रेसमध्ये जर आपण दौडत आहोत, तर रेसमध्ये म्हणजे कॉम्पिटिशन करण्यासाठी किंवा त्या लिस्टमध्ये समोर कट ऑफचा भाग होण्यासाठी 40% असेल, तेव्हाच आपलं काय होईल, येथे लक्षात घ्या कॅटेगरी वाईज मस्ट हॅव अपिअर इन बोथ पेपर है ना, ॲटलिस्ट काय म्हटलेलं आहे त्यांनी 40% जेव्हा आपल्याला 40% असेल जनरल कॅटेगरीसाठी आणि आपण जर कॅटेगरीमध्ये येतो तर 35% तेव्हाच आपण कट ऑफचं जे रेस आहे त्यामध्ये आपण समोर जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे की एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी 40% लागत नाही. तर ते कट ऑफ बेसवर आपलं एक्झामिनेशनचं जे रिझल्ट आहे अल्टिमेट ते लागणार आहे. पण 40% कशासाठी हवं आहे म्हणजे ओपन कॅटेगरीमधून 100 विद्यार्थ्यांनी हिस्ट्रीचा पेपर दिला समजा. तर त्या 100 मधून 50 असे विद्यार्थी आहे ज्यांनी 40% जे आहे त्यांनी पाडलेली आहे. म्हणजे या 50 पैकी क्वालिफाय 6% जे आहे होणार आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण 40% चा भाग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट यातून आपल्याला कळून आलेली असेल, की पर्टिक्युलर एक्झामिनेशन जे आहे ते कॅटेगरीनुसार आपल्याला मॅक्सिमम 40% हे पासिंग इन द सेन्स त्या रेसमध्ये आपल्याला समोर जाण्यासाठी. यामधून 6% जे आहे ते स्टुडंट क्वालिफाय होणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपला हा संपूर्ण 40% आणि 35% विषयी एक असं भ्रम असतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, की खरंच आम्हाला 40% आले मॅम आणि आम्ही पास का बरं झालो नाही? हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर नक्कीच तुम्हाला ही बाब कळून आलेली आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला पूर्वीही सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगते, की समजा ओपनचे तुम्ही 100 विद्यार्थी आहात, ज्यांनी हिस्ट्री या विषयातून पेपर दिलेला आहे. आणि या 100 मधून 50 स्टुडंट आपले असे आहेत ज्यांनी पर्टिक्युलर 40% मिळवले आहे. ठीक आहे. आता हे 40% मिळवणारे किंवा 40च्या अबोव्ह मिळवणारे जे आहे यातून 6% काय होणार? क्वालिफाय होणार. ठीक आहे. सो अशा प्रकारचं ओव्हरऑल एक्झामिनेशनमधून जे आहे 6%च आपलं रिझल्ट जे आहे ते येत असतं. ठीक आहे. तर एक्झामिनेशनमध्ये पूर्णतः रिझल्ट जो आहे कट ऑफ बेस लागेल. इन केस एखाद्याला 40% आले आणि ते क्वालिफाय का झालं नाही, असं जर मनामध्ये आलं असेल, तर नक्कीच याचं उत्तर तुम्हाला आज मिळालेलं असेल. इव्हन समोर येणारी जी आपली परीक्षेचं रिझल्ट आहे, त्या संबंधित देखील तुम्हाला ही बाब नक्कीच क्लिअर झालेली असेल. सोबतच मित्रांनो, जर आपण 2026 ची परीक्षा टार्गेट करीत आहात, तर नक्कीच कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. 1 वर्षाच्या गॅरंटीसोबत. सो आपण त्याला जॉइन करा. ऑफिशियल नंबर्स तुम्हाला मी दिलेले आहे स्क्रीनवर. त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लवकरात लवकर जॉइन करून घ्या. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा. थँक सो मच.